ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्र संहिता 19 7 ते 10 ही वचने. स्तोत्र संहिता 19 7 ते 10 ही वचने. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्या समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव्य न्यायी आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद दे. आपण जे येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक आहोत, ते आपणास येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा असो. आज आपण स्तोत्र संहिता 19 7 ते 10 या वचनांवर मनन करणार आहोत. यात मुख्य विषय हा आहे की देवाच्या वचनाचे सामर्थ्य आणि अद्भुतता. या 4 वचनांमध्ये आपण विशेष 2 गोष्टी बघणार आहोत. अर्थात आपण 2 भाग त्याचे करूया. पहिला भाग देवाच्या वचनाचे गुणवैशिष्ट्य आणि त्याचा परिणाम. त्यात पहिली बाब म्हणजे परमेश्वराचे वचन परिपूर्ण आहे, म्हणून तेच वचन मानवाच्या जीवनाचे पुनरुज्जीवन करते, म्हणजे त्याच्यात बदल घडून आणते आणि आत्म्याचे तारण करते. दुसरी बाब प्रभूची साक्ष विश्वसनीय आहे. जे भोळे आहेत त्यांना समंजस करते आणि जे नम्र व शिकून घेण्याच्या उत्सुकतेने आपल्या प्रभू पुढे येतात त्यांना बुद्धिमान करते. तिसरी बाब परमेश्वराच्या आज्ञा या शुद्ध आहेत. त्या आज्ञा आमच्या नेत्रांना प्रकाशित करतात आणि आमच्या हृदयाला आनंदित करतात. आणि चौथी बाब म्हणजे आम्हाला त्याच्याद्वारे
स्पष्टता, मार्गदर्शन आणि समज प्राप्त होतो. 5वी बाब, परमेश्वराचे भय स्वच्छ आणि शुद्ध आहे आणि ते वचन सर्व काळ टिकणारे आहे आणि त्यात सन्मान आणि त्याद्वारे टिकणारी पवित्रता आहे. आणि 6वी बाब जी आहे ती म्हणजे परमेश्वर न्याय करतो ते सत्याने आणि नीतिमत्तेने करतो. तो नेहमी खरेपणाने, सत्याने न्याय करतो. आणि म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनाचे हे गुणवैशिष्ट्य आणि आपण त्यामध्ये अधिकाधिक वाढावं. आता यातील आपण दुसरा भाग बघूया. वचन 10 मध्ये देवाच्या वचनाचे महत्व याविषयी 2 बाबी दिलेल्या आहेत. पहिली बाब म्हणजे सोन्यापेक्षा आपण वचनाची इच्छा बाळगावी आणि त्यासाठी आतुर व्हावं. का? कारण वचन सोन्यापेक्षा 52 सोन्यापेक्षा इष्ट आहे. म्हणून आपण ते मिळविण्यासाठी आतुर व्हावं, इच्छुक आणि भुकेलेले असे व्हावे. कारण ते सर्व संपत्तीहून मौल्यवान आहे. तसेच दुसरी बाब आम्ही पाहतो की देवाचे वचन मधापेक्षा गोड व मधुर आहे. होय, ते मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे आणि ते आपल्या जीवात्म्याला तृप्त करणारे वचन आहे. तेव्हा आपण देवाच्या वचनाचे गुणवैशिष्ट्ये आणि त्याचा परिणाम लक्षात घेऊया आणि देवाचे वचन आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी किती महत्वाचे आहे हे समजून घेऊया. या दैवी वचनांमध्ये रममान होऊया. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझ्या दैवी वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. ते वचन परिणामकारक आहे आणि ते अतिशय महत्वाचे आहे. ते विश्वसनीय आहे आणि ते वचन मौल्यवान, अतिमहान अशी वचने आहेत. तू आम्हाला ती दिलेली आहेत. त्याद्वारे आम्ही जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होऊ शकतो. आम्ही वचनाचे महत्व समजून घ्यावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.